गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे डेफिनेशन ऑफ इंडेक्स नंबर, त्यानंतर व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडेक्स नंबर्स, टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर्स आणि प्रॉब्लेम्स which arises in the construction of index numbers. आज आपण तोच टॉपिक कंटिन्यू करतोय. आपल्याला पाहायचं आहे नोटेशन्स जे इंडेक्स नंबरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला वापरावे लागणार आहेत. सो हिअर इज अ लिस्ट ऑफ notations which we are going to use in the construction of index numbers. Letter P, price of commodity, small p, small English letter P, it is used for price of commodity. Q for quantity of commodity. V for value. Value is price into quantity. We use number 0 for the base period and number 1 for the current year किंवा current period. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असू 2020साठी आणि त्यासाठी आपण बेस इयर 2016 घेतला असेल तर 2016 त्यासाठी नोटेशन आपण वापरणार 0 आणि 2019साठी नोटेशन आपण वापरणार 1. देन P0, ऑफकोर्स P is for the price, 0 for the base period. So price of commodity in the base year or base period P0. P1, price of commodity in the current year. Q0, quantity of commodity in base period. Q1, quantity of commodity in current period or current year. आणि त्याच पद्धतीने V0 आणि V1 म्हणजे क्वांटिटी ऑफ कमॉडिटी इन इट इज नॉट क्वांटिटी, इट इज द व्हॅल्यू ऑफ कमॉडिटी इन द बेस पिरियड आणि V1 व्हॅल्यू ऑफ कमॉडिटी इन द करंट पिरियड. नाउ कॅपिटल P हे नोटेशन आपण वापरणार आहोत प्राइस इंडेक्स नंबरसाठी. 0 for base period, 1 for current period. So P01, it is the price index number of the current period with respect to base period. Q01, so quantity index number, त्यासाठी नोटेशन आपण वापरणार आहोत Q, quantity index number Q01 आणि V01, इट इज द व्हॅल्यू इंडेक्स नंबर. तर हे जे नोटेशन्स आहेत P फॉर प्राइस, Q फॉर क्वांटिटी, V फॉर व्हॅल्यू, 0 फॉर बेस, 1 फॉर करंट, कॅपिटल P फॉर प्राइस इंडेक्स नंबर, कॅपिटल Q फॉर क्वांटिटी इंडेक्स नंबर अँड कॅपिटल V फॉर व्हॅल्यू इंडेक्स नंबर. तर हे नोटेशन्स तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, कारण इथून पुढे येणारे सर्व जे फॉर्म्युले आहेत ते या नोटेशन्सच्या आधारेच आपण डिफाईन केलेले आहेत आणि ते तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येतील जर हे नोटेशन्स तुम्हाला माहीत असतील तर. ओके, सो लेट अस मूव फॉरवर्ड. आता मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग प्राइस इंडेक्स नंबर.
आपण प्राईस इंडेक्स नंबर संदर्भात चर्चा करत जाऊया. व त्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याचा या ठिकाणी चार्ट आहे तुमच्यासमोर पहा. प्राईस इंडेक्स नंबर आपल्याला दोन पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो. एक म्हणजे अनवेटेड प्राईस इंडेक्स नंबर आणि दुसरा म्हणजे वेटेड प्राईस इंडेक्स नंबर. हे दोन मुख्य पद्धती, या दोन मुख्य पद्धती ज्याच्या आधारे आपल्याला इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतात. आता अनवेटेड प्राईस इंडेक्स नंबरमध्ये दोन पद्धती आहेत. एक सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि दुसरी आहे सिंपल ॲव्हरेज प्राईस रिलेटिव्ह मेथड. आणि वेटेड प्राईस इंडेक्स नंबरमध्ये वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड आणि वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्ह मेथड. तर या ज्या मेथड्स आहेत इंडेक्स नंबरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तो चार्ट लक्षात घ्या. मुख्य दोन पद्धती, अनवेटेड आणि दुसरी वेटेड. अनवेटेडमध्ये दोन पद्धती आहेत आणि वेटेडमध्ये दोन पद्धती आहेत. सो अशा एकूण 4 पद्धती आपण बघणार आहोत ज्याच्या मदतीने आपल्याला इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येणार आहे. आता सगळ्यात पहिली मेथड आहे ती अनवेटेड इंडेक्स नंबरची. त्याला सिंपल इंडेक्स नंबरसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यातली जी पहिली पद्धत आहे, द व्हेरी फर्स्ट मेथड इज सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड. तर सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडनी इंडेक्स नंबर आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो? तर इट कन्सिस्ट इन एक्सप्रेसिंग द ॲग्रिगेट प्राईस ऑफ ऑल कमॉडिटीज इन द करंट इयर ॲज ए पर्सेंटेज ऑफ ॲग्रिगेट प्राईस इन द बेस इयर. म्हणजे आपल्याला जेवढ्या वस्तूंच्या किमतींचा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे त्या सर्व वस्तूंच्या किमतींची बेरीज करायची. सम ऑफ प्राइसेस इन द करंट इयर अँड सम ऑफ प्राइसेस इन द बेस इयर. सम ऑफ प्राइसेस इन द करंट इयर इट इज समेशन P1 आणि सम ऑफ प्राइसेस इन द बेस इयर समेशन P0. आता ते जे नोटेशन तुम्हाला दिसतंय दॅट इज कॉल्ड समेशन साइन किंवा इट इज अ ग्रीक कॅपिटल लेटर सिग्मा. सो सिग्मा P1 म्हणजे करंट इयरमधल्या सर्व प्राइसेसची बेरीज. सो सिग्मा फॉर समेशन. तर या पद्धतीने आपल्याला हा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतो. तर त्यासाठी कॅल्क्युलेशन टेबल आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल? पहिल्या कॉलममध्ये कमॉडिटीज, दुसऱ्या कॉलममध्ये बेस इयर, तिसऱ्या कॉलममध्ये करंट इयर. प्राइसेसला P0 बेस इयरसाठी, करंट इयरसाठी P1. मग बेस इयरच्या प्राइसेसची टोटल सिग्मा P0 आणि करंट इयरच्या प्राइसेसची बेरीज सिग्मा P1. हे कॅल्क्युलेशन टेबलचं स्ट्रक्चर आहे ज्याचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. नऊ आता या दिलेल्या डेटा सेटसाठी आपल्याला सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडनी इंडेक्स नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघूया. फ्रॉम द डेटा गिवन बिलो construct the price index number by simple aggregative method for the year 2008 with respect to 2007 in Rajasthan state. कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहेत? शुगर, मिल्क, ऑइल, व्हीट आणि क्लोथिंग. हे त्याची युनिट्स ऑफ मेजरमेंट्स आहेत. म्हणजे शुगर कशामध्ये मोजली जाईल, मिल्क कशामध्ये मोजलं जाईल. 2007मध्ये त्यांच्या ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत
आणि 2008मधल्या किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो एवढा डेटा दिलेला असेल तर आपल्याला त्याचा प्राईस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतो. सो आता हा दिलेला डेटा आहे तो आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये मांडून घ्यायचा. कॅल्क्युलेशन टेबल कन्सिस्ट ऑफ पहिला कॉलम कमॉडिटीज, एकूण 5 कमॉडिटी दिलेल्या आहेत. युनिट्स ऑफ मेजरमेंट ते लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, इट इज ऑप्शनल. प्राईस 2007च्या आणि 2008च्या आपल्याला दिलेल्या आहेत. त्या तिसऱ्या आणि चौथ्या कॉलममध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज केली म्हणजे 2200 प्लस 18 प्लस 68 प्लस 900 प्लस 50 अशा पद्धतीने समेशन P0 आणि प्राईस ऑफ द कमॉडिटीज इन द करंट इयर त्यांची बेरीज झालेली आहे 4351 आणि 2007मध्ये ही टोटल आहे 3236. आता प्राईस इंडेक्स नंबर P01 इज इक्वल टू सिग्मा P1 डिवाइडेड बाय सिग्मा P0 इंटू 100 इज इक्वल टू सिग्मा P1 4351 भागिले सिग्मा P0 3236 गुणिले 100. हे कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर 134.45 असं उत्तर तुम्हाला येतं. हा झाला प्राईस इंडेक्स नंबर. आता याचा अर्थ काय होतो पहा. इट मीन्स दॅट ॲव्हरेज प्राईस इन 2008 was 34.45% higher than the previous year. आता 100पेक्षा जास्त किती वाढ झालेली आहे बघा त्याच्यामध्ये 34.45. सो 2008मध्ये वस्तूंच्या किमती 2007च्या तुलनेमध्ये सरासरी 34% या वेगाने वाढलेल्या आहेत. So the prices are increased in the year 2008 and the rate of increase it was 34.45%. So it is approximately equal to 34%. साधारणतः 34% एवढी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करता येतोय by simple aggregative method. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना त्याचा फॉर्म्युला काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो समेशन P1 डिवाइडेड बाय समेशन P0 इंटू 100. हे इंटू 100 जे आपण करतोय तो म्हणजे टू एक्सप्रेस दॅट इंडेक्स नंबर इन अ पर्सेंटेज. आणि त्याचं इंटरप्रिटेशन लिहित असताना शेवटी इंडेक्स नंबरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज कशा असू शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, इंडेक्स नंबरची व्हॅल्यू जर 100 आली एक्झॅक्टली 100 तर त्याचा अर्थ काय होतो की वस्तूंच्या किमतीमध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. पूर्वी जेवढ्या वस्तूंच्या किमती होत्या तेवढ्याच वस्तूंच्या किमती आता आहेत. इंडेक्स नंबरची व्हॅल्यू जर 100पेक्षा कमी आली तर त्याचा अर्थ होतो की वस्तूंच्या किमती घटलेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. आणि इंडेक्स नंबरची व्हॅल्यू 100पेक्षा जास्त आली तर त्याचा अर्थ काय होतो की इंडेक्स नंबर ग्रेटर दॅन 100 इंडिकेट्स prices are increased.
तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन करता येतं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळे नोटेशन्स जे आपल्याला इंडेक्स नंबरच्या कॅल्क्युलेशनमध्ये वापरावे लागतात, ते सगळे इंडेक्स नंबरचे नोटेशन्स आपण पाहिले. त्यानंतर इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा एक चार्ट पाहिला. आणि त्यानंतर अनवेटेड इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी जी पहिली पद्धत आहे, सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड, ती मेथड काय आहे ते पाहिलं आपण आणि त्याच्यावरती एक न्यूमेरिकल एक्झाम्पल सॉल्व केलं. आता सिमिलरली काही एक्झाम्पल्स तुम्ही इंटरनेटवरती शोधून किंवा तुमच्या टेक्स्टबुकमधून घेऊन त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ॲज अ होमवर्क म्हणून ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवू शकता. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. Thank you for listening this video lecture. See you in the next week.